Hi guys, welcome to my channel Vaidehi on Camp. Yes, officially first vlog is out. बाबा एकदाचा व्लॉग टाकते मी, स्टार्ट करते. माझं असं प्रत्येक टायमाला होतं की माझा फर्स्ट जो व्लॉग असेल तो मी माझ्या एक हार्ट टचिंग फेस्टिवलपासून चालू करेन अँड दॅट इज रामनवमी. फायनली रामनवमी आलेली आहे. आज आहे डे 1, पहिला दिवस, आणि आमचा फर्स्ट डे नेहमी चालू होतो रक्तदान शिबिरपासून. तर आज आहे रक्तदान शिबिर. रक्तदान शिबिरमध्ये माझा जो मेन रोल आहे रक्त दिल्यानंतरचा तो आहे फॉर्म भरणं. त्यासाठी मला आता खाली बोलवलं आहे. मला 2दा कॉल आला आहे. मी आता आंघोळ केली आहे, रेडी होते आणि मी निघते. बट मला ते बोललेत फोन करून की तुझ्या फ्रेंड म्हणजे माझी ती पण ऑलरेडी पहिल्यापासून येते, तन्वीला पण घेऊन या, नाही तर ती येणार नाही. आणि ती हो ॲज युजल लेट आहे. तर म्हटलं चला थोडा स्टार्ट करूया, तुम्हाला इंट्रोडक्शन देऊया आणि जाऊया. तो या तुम्ही प्लीज माझा फर्स्ट व्लॉगला एक थोडासा असा सपोर्ट द्या, तर मग मी चालू करेन ना यार थोडासा बघायला. आणि हो येस 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 वैदेनी टाकला आहे फायनली फर्स्ट व्हिडिओ. यस, सो सबस्क्राईब करा अपडेटसाठी. आणि हो रामनवमीचे मी ट्राय करणारे सगळे कंटेंट शूट करायला आणि तुम्हाला दाखवायला. सो सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक माय व्हिडिओ. आणि हो हा ब्युटिफुल नजारा बघा सकाळ सकाळचा. आणि मी उन्हात टॅन होणार आहे मस्त, व्हेरी गुड टॅन हो एकदाचीच. ठीक आहे, चला येऊया आपण आता. बाय. नाश्ता करायला सांगितलं आहे कारण माझं नाश्ताच नाही केला मी सकाळी. तुला नाही खा तन्वीत चिडवला असतो अजून जा थोडंसं खायला द्यायला. काय अरे उडूशात काय नाडायचं? तुझं कोण घेणार आहे? तू एवढूसाच आहे. ताई देईल तुझ्या वतीने. तुझं नाही घेणार, तुला अजून खूप मोठं व्हायचं द्यायला. बच्चे नजर लावू नको, थांब जरा का. अरे होऊ शकते हेमोग्लोबिन कमी बाय, सांगते पडलं की नाही वैद्य नाही देऊ शकत, ते वरतीच आहे. गेलं झालं. तर आता आम्ही केसांची वाट लागली. ठीक आहे, सो आता आमचं ब्लड काय झालं? तुझं ब्लड पास झालं? घपला गेलाय मी, तिचं वेट कमी होतं. माझा ॲक्च्युली माझा वेट कमी होता. तिला मी सांगितलेलं मागून पाठव, पण म्हणजे आता तुझं ह्याच्यात 50 आहे म्हणजे तुझं 46. म्हणजे मी 48 आहे. ओके 46 नाही. ठीक आहे, मला ब्लड वेटचा काय प्रॉब्लेम नाही. माझं हेमोग्लोबिनचं थोडं गेलं, तो ब्लड ड्रॉप कुठेतरी हवेतच गेलेला. नंतर बघितलं की तो गेला नंतर. मेरा तो डाल्टेज हां, ते तसं जायला पाहिजे. त्यांनी मला सांगितलं हेमोग्लोबिनमध्ये ब्लड टाकलं तो लिक्विडमध्ये की खाली गेलं की तुम्ही परफेक्ट आहात. ह्याचा आवाज येणार मला माहिती आहे, मला असं वाटतं व्हॉइस ओव्हर मला टाकावं लागेल. पण ठीक आहे, ऐकायला आलं तर पण ह्याच्यात तू बोलतेस तर व्हॉइस ओव्हर ते बरोबर नाही. चांगलं नाही दिसणार ना. ठीक आहे, आपण थोडे 2-3 बोलते. आता आम्ही देऊ तेव्हा बघा की जोरात बोललं जरा एवढूच्या आवाजात सगळे बघतात राहते. आता आम्ही ब्लड देणार तेव्हा बघ. आम्ही सीटनं रिझर्व केली, समोरचे 2 सीट आम्ही रिझर्व केल्या की इथे आम्ही बसणार आहोत, कोणी जायचं नाही. मंडळावाल्या आम्ही मंडळाचेच आहोत, तर आम्हाला काहीतरी प्रीमियम गिफ्ट भेटला पाहिजे. प्रीमियम हे आम्हाला पण चटीच देतात. भाई ते सुईची डर आहे, एकदा गेलं ना आतनं काय फरक नाही पडत. हो केलं, 2-3 वेळा केलंय मी. माझी नाच कधीच नाही भेटत. ही साईडला आहे नस नाही. हाताची देते काय? साईड नको, दुखेल मला ती खूप, कारण मी वेट घेते ना, मला वेट आज नाही करणार आहे. उद्या नकानी माझा बॉल फुटेल काय साईडला चौथ्यांदा का 5व्यांदा आपलं जेवढं वर्ष होतं तेवढी वर्ष. तुला मी नंतर बघते का. नो
कसं वाटतं आता? आता बोल ना. मोठी सुई बाहेर येऊ, एवढा बाहेर आहे. ठीक आहे. ये जाएगा अभी, ये जाएगा अभी. आमचं ब्लड आता आहे बघा. आम्हाला ब्लड तिच्यामुळे प्रत्येक टायमा थांबायला लागतो. जेवायला गेली तरी थांबायचं, इथे गेली तरी थांबायलाच लागतं मला तुझ्यासाठी. किती वेळ झाला आपल्याला ब्लड देऊन? 5 minutes. आणि आम्ही कुठे बसलो आता? फॉर्म भरायला. भाई आम्हाला रिकव्हरीसाठी पण टाकण्यात दिलं या लोकांनी. रिकव्हरी बोलतो हे पिया रिकव्हरीवर. आणि मला बोलतो तू पिऊ पण नको, की तुला गरज नाहीये. तनूला, माझ्या वतीचं पण तनूलाच देऊ. हिला बोलले की तू स्ट्रॉनी नको पिऊ, तू हे का म्हणजे काही भाई बॉडी शेम आणि रेसिझम इथे ना खूप टॉप लेवलला असतो. आणि हा बघा हा मंदिर, आम्ही इथे बसलोय. इथे एंट्रीलाच लोकांना थांबवून बोलणार आहे फॉर्म भर पहिला चल. ह्यांनी मॅडमला खास नाही सजवलंय. कट करा. आता मी हे टाकणार. ॲक्च्युली गेल्या वर्षी 25 वर्ष होतं ना, आम्ही खूप डेकोरेशन. आता ठीक आहे 26 इयर्सला एवढा झालं पैसे. ठीक आहे यार मी ना एकदम चप्पू वाटते बघ, चप्पू. एकतर मी जेव्हा केस ओपन करते ते हे एकदम पॅनमध्ये केस असे टँगल्ड होतात एकमेकांमध्ये, तर ते एकदम. आय होप यावर्षी आम्ही ना जरा चांगलं काहीतरी, कारण डेकोरेशन या लोकांनी अजून माहिती नाही, मे बी होऊ शकतं, कारण आज काय फक्त एवढा इम्पॉर्टंट नाही आहे म्हणून. बघू आता काय होतं. 22ला गोंधळ काहीतरी आहे ना? नाही, गेल्या वर्षी गोंधळ वगैरे होतं. यावर्षी गोंधळ नाही, यावर्षी संगीत भजन असणार आहे आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम असं असणार आहे. हळदी कुंकू. अरे आम्हाला तर भेटत पण नाही, आम्हाला तर फक्त एक समोसा भेटतो बस. खुश हो उसके अंदर ही. तुम्हाला जब शादी होगा तब तुम्हें पूरा गिफ्ट मिलेगा. शादी करना पड़ेगा. गिफ्ट के लिए शादी करेंगे? मैं तो दहेज के लिए शादी करूँगी. माफ करो मेरे को, मेरे तो शादी वादी ना हो पाएगा. बघा पर्सनल असिस्टंट ऑफ जयेश रावल अँड करण डोंगरे. कसं दिलं हे काय आहे? शी छपरी चाले करतात ना, म्हणून मी यांची मैत्री पण नाही आहे. हां पूरा ब्लड वेस्ट कर दिया था. छपरी क्या कहते रहते थे? मास्क पहन के पहले मास्क पहन के क्यों? फिर बात कर. म्यूजिक के ऐसा ये पर्सनल असिस्टंट मला ह्या रक्त देऊन कधीच कोणतरी आलं तिथे. आता बघूया कोणाला. करतो तायडी साहेबांना की सर आपण आजच्या आपले रक्तदाते श्री महेश शिंदे यांना आपण प्रमाणपत्र आणि मंडळाच्या वतीने देण्यात येणारी ही छोटीशी भेट वस्तू देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सो गाईज मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. एंड करण्याचे 2-3 रिझन्स आहेत. बिकॉज डे संपलेला आहे. ॲज यू कॅन सी रात्र झालेली आहे. सेकंड रिझन असं आहे की मी खूप कमी शूट केलं आहे हे मला माहिती आहे. आणि अर्धी गोष्टी तर मी टाकूही शकत नाही, कारण आम्ही एवढं बोलताना एवढा विचारच करत नाही. मला सवय नाही आहे कॅमेरा बाहेर काढून प्रत्येक गोष्ट शूट करण्याची. थोडा वेळ लागेल, त्यानंतर मी प्रत्येक गोष्टी शूट करण्याचा प्रयत्न करेन. आणि हो लवकरच तुम्हाला अजून 2-3 ब्लॉग येतील. आज डे 1 होता, सो रक्तदान झालेलं आहे. आणि आता वाजत रात्रीचे 1 आसपास, कारण मी झोपली नाही अजून. मला जायचं आहे उद्या सकाळी पण कामावरती. सो मी म्हटलं आता झोपते. सो या, आणि प्लीज फॉलो करा, आय मीन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब टू माय चॅनल. ठीक आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज असंच जर पॉझिटिव्ह कमेंट्स द्या यार. म्हणजे असं पॉझिटिव्हिटी आली, मोटिवेशन आलं तर मी नक्की ब्लॉगला रेकॉर्ड करत राहील. आणि मी प्रत्येक गोष्टी रेकॉर्ड करणारी पोरगी नाही आहे, सो म्हणून मला फिगर आउट नाही होते काय करू. पण जसं मला फिगर आउट होईल तसं तुम्हाला अजून बेटर कंटेंट भेटेल असं मला वाटतं आहे. कारण माझी लाईफच एक कंटेंट आणि एक ड्रामा आहे. सो या, भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.